हॅलो, कसे आहात सगळे? तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी थोडंसं सामान आणायला गेले होते. म्हणजे पूर्ण जे मंथली किराणा असतो घरातला ते आणायचं होतं आणि त्यासाठी मी रिलायन्समध्ये जाते. कारण मला असं वाटतं की डीमार्टपेक्षा मी मागे पण सांगितलं होतं, डीमार्टपेक्षा रिलायन्स थोडं स्वस्त वाटतं आणि व्हरायटीज पण भरपूर असतात. तर हे जे वाकडचं रिलायन्स आहे ना, मी तिकडे गेले होते. मसाले वगैरे सगळं घरातलं संपलं होतं. अक्षदा आली होती त्यावेळेला तर हळदच संपलेली आणि बिना हळदीचा खिचडी भात तिने बनवला होता. खूप दिवसांपासून जायचं चाललं होतं, पण धीरजला वेळ नव्हता त्यामुळे मग आम्ही पुढे ढकलायचो. त्यामुळे मग आज गेले आणि सगळं सामान घरातलं भरून घेतलं होतं. आणि मी हे जे मॅक्रोनी पास्ता असतो ना, मॅक्रोली पास्ता वगैरे काय म्हणतात मला माहीत नाही, तर ते पण घेतलं होतं. सो ते पण मी एकदा बनवलं होतं, खूप छान झालेलं आणि धीरजला ते खूप आवडतं. पण मग मी आता एखाद्या वेळेस घरात बनवेल आणि व्हाईट सॉसमध्ये बनवतात शक्यता ते, तर मग मी तसं बनवेल आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन. यातलं अर्ध्यापेक्षा जास्त सामान धीरजच्या आवडीचं असतं, कारण त्याला अख्खा मसूर आणि असं मॅक्रोनी पास्ता ओके, त्यानंतर छोले, राजमा अशा वस्तूच जास्त आवडतात. त्यामुळे मग मी त्या सगळ्या वस्तू घेतल्या होत्या. आणि तांदूळ आणि दही पण मला लागतं, त्यामुळे मी दही तर नेहमीच खात असते. मला दुपारच्या जेवणामध्ये वगैरे दही लागतं. सो मी दही घेतलं होतं आणि हे पर्पल कलरचं कोलगेट जे आहे ना, ते मी वापरते भरपूर दिवसांपासून आणि ते फक्त झेप्टोवर मिळत होतं आणि ॲमेझॉन वगैरे. पण मला आज ते रिलायन्समध्ये पण दिसलं, त्यामुळे मग मी त्यातलं जे मोठा पॅक असतो ना, तो घेतला. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर आत्ता आम्ही काल रात्री सामान आणलं होतं थोडंसं क्लिनिंगचं, म्हणजे रेशन वगैरे. आणि ते सगळं सामान आता मला आवरायचं, म्हणजे डब्यात भरून ठेवणं, फ्रीज साफ करणं, बऱ्याच गोष्टी आहेत. सो आज मला ते करायचं, पूर्ण दिवस माझा त्यात जाणार आहे. तर सगळ्यात आधी मी आता थोडंसं चहा वगैरे घेते, कारण चहाशिवाय अजिबातच सुरुवात होऊ शकत नाही. मी सामानामध्ये सांगितलं होतं टॉप बिस्किटबद्दल, तर मी टॉप बिस्किट घेऊन आले. मला खूप जास्त आवडतं टॉप बिस्किट आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या इकडे जे शॉप्स आहेत ना, तिकडे ते मिळत नाही. त्यामुळे मग मी 5-6 पॅकेट्स घेऊन आले रिलायन्समधून, जिकडून मी सामान आणलं तिकडे मला समोरच दिसले होते. सो मी आता चहा वगैरे घेते, काहीतरी नाश्ता बनवते आणि त्यानंतर आवरावर करायला घेते, कारण खूप वेळ लागणार आहे मला हे सगळं करण्यासाठी. सो कीप वॉचिंग. तर सकाळी फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर मग स्किन केअर करून घेतलं आणि मग माझं फ्रीज क्लीन करायचं होतं ते केलं. तर मी आता चहा घेतला आणि म्हटलं की थोडंसं तर काम करायला घ्यावं. आता मी फ्रीज दाखवते तुम्हाला. तुम्ही बघू शकता एवढा पसारा आहे. आणि मी रिसेंटली एक व्हिडिओ पाहिला होता, त्याच्यामध्ये ना कोथिंबीर अशी ठेवायची, अशी नीट राहते असं सांगितलं होतं. सो मी हे तात्पुरतं तांब्यामध्ये ठेवलेलं आणि खूप जास्त पसारा आहे. सो मी सगळं क्लीन करणार आहे आज आणि बाकी सामान पण म्हणजे मला ठेवता येईल. आणि खालचं जे फ्रीजर आहे ना माझं, तर त्याला पण मी फ्रीजमध्ये कन्वर्ट करते, म्हणजे त्यात पण काही डाळ वगैरे अशा वस्तू बसून जातील. सो हे सगळं मी बाहेर काढते आणि ह्याचे एक एक ट्रे धुवायला घेते. खूप पसारा झाला आहे, मला लाज वाटते अक्षरशः. कारण काय करू मी तरी, म्हणजे खूप प्रयत्न करते वेळ देण्यासाठी, पण अजिबात ह्या कामासाठी मला वेळ मिळत नाहीये. सो आज मी विचार केला की हे मला आज करायचंच आहे. सो मी हे सगळं सामान बाहेर काढते. हे दही संपून आहे ना 4-5 दिवस झालेत, पण तरी पण हा दह्याचा डबा यातच ठेवलाय आणि हे धीरजचं काम आहे. हे मी अजिबात असं ठेवत नाही, हे धीरजने ठेवलेलं आहे. प्रॉब्लेम. आता मी काल पण दही आणलं होतं, तर हे आहे, याच्यामध्ये पूर्ण दही भरलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणखी काहीतरी आहे. सगळं बघून सगळं फेकून देणार आहे, मी काहीच ठेवणार नाहीये. हे शेंगदाणे आहेत. तर हे जे पॅकेट्सवालं सामान आहे ना, त्याच्यासाठी पण मी एक जागा करते की जेणेकरून सगळं व्यवस्थित राहील. आता इकडे मी टाईम थोडासा पुढे घेतलाय, कारण किती वेळ मी तुम्हाला बडबड करत दाखवणार. आणि जे काही सामान आहे ते मी सगळं काढून घेतलं त्यात. आणि जसं मी फ्रीज घेतला आहे ना, त्यानंतर ही दुसरी वेळ आहे माझी क्लीन करण्याची. पहिल्यांदा तर स्वच्छच असतो, त्यामुळे फक्त एक क्लीन केलं होतं, पण यावेळेला मग मी जरा डीप क्लीन म्हणतो ना आपण, खूप घाण झालं होतं, ते सगळं मी यावेळेला करून घेतलं. आणि हे ट्रे वगैरे खूप आरामात काढावे लागतात, कारण काय होतं, ट्रे तुटला ना मग तो परत काही नवीन मिळत नाही. आणि हायरचा तर नाहीच मिळत, सॅमसंग LGचा तरी मिळतो. तर सगळ्यात अगोदर मी येणार थोडंसं कॉलिन स्प्रे केलं आणि त्यानंतर एका ओल्या कापडाने मी छान क्लीन करून घेतलं. आणि कॉलिन नंतर मग मी एक पद्धत वापरते, म्हणजे मला असं वाटतं की पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकलं ना, तर ते आपण स्प्रे बॉटलने आपण स्प्रे करायचं आणि टिश्यूने क्लीन करून घ्यायचं. सो आणखी डीप क्लीन निघतं आणि स्वच्छ पण दिसतं दिसताना सुद्धा.
सगळे काचेचे जे ट्रे आहेत ते सगळे वॉश करून घेतले. त्यानंतर शेल्फ्स होते, म्हणजे जे व्हेजिटेबल ट्रे आहे, फ्रूट बॉक्स आहे, तो सगळा स्वच्छ धुवून घेतला, कारण ते खूप घाण झालं होतं आणि बरेच दिवसांपासून. आणि कोथिंबीरचं खरं तर मी सांगते, म्हणजे मी ते जे पेल्यामध्ये, तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये आपण कोथिंबीर ठेवतो तसं टिकते कोथिंबीर, पण ते फ्रीजमध्ये दिसताना छान दिसत नाही. तर तुमच्यापैकी जर कोणाला माहिती असेल की कोथिंबीर कशी स्टोअर करायची खूप दिवसांसाठी, म्हणजे समजा एक जोडी जर आपण आणली ना, तर ती जवळजवळ 8 दिवस तरी ती छान राहिली पाहिजे, नाहीतर मग ती खराब झाली तर काहीच उपयोग होत नाही. टिश्यूमध्ये पण मी ठेवून पाहिली, पण टिश्यूमध्ये पण काय होतं, ती जी अशी खाली असलेली जी कोथिंबीर आहे ना, ती पूर्ण अशी हे होऊन जाते, म्हणजे ओली होते आणि खराब होऊन जाते. त्यामुळे मला कोथिंबीरीचं थोडंसं गणितच समजत नाही. म्हणून मग मी यावेळेला काय केलं होतं, ते तांब्यामध्ये ठेवलेलं. राहते छान, पण ते फ्रीजमध्ये दिसताना अजिबात चांगलं वाटत नाही. सो तुमच्याकडे काही ऑप्शन असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी कोथिंबीर कशी स्टोअर कर. सगळे ट्रे वगैरे वॉश केले होते आणि पालथे ठेवले होते, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आणि ते पाणी निघून झाल्यानंतर मी फक्त टिश्यूने ते सगळे पुसून घेतले होते, म्हणजे त्यात ओलसर काहीपणा राहू नये, ओलसरपणा जे असतो ते राहू नये. आणि परत आणि डाग पडतात फ्रीजमध्ये लगेचच. आणि खरं तर मला खूप पश्चाताप होतो की मी हा काचेचा फ्रीज का घेतला, कारण त्याच्यावरनं कुठले सॉव्हेनियर्स चिटकवता येतात आणि काहीच होत नाही. म्हणजे फक्त असं दिसतं आणि थोडंसंही जरी काही हात लागला ना चिकट, लगेच दिसून येतं. तर तेव्हा घेताना तर खूप छान वाटत होता, पण आत्ता मला खरंच खूप पश्चाताप होतो आहे. त्यामुळे जर कोणी काचेचा फ्रीज घेणार असेल तर प्लीज घेऊ नका, आणि त्यातले त्यात तर ब्लॅक कलर तर अजिबातच घेऊ नका, कारण इतकं स्वच्छ ठेवावं लागतं. मी इतकं प्रयत्न करत असते, थोडाही हात लागला की लगेच घाण होतं, आणि किती वेळा त्याला क्लीन करणार ना आपण. सगळे शेल्फ वॉश करून झाल्यानंतर एक एक सामान सगळं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मागच्या वेळेला मी ट्रे आणले होते, सो ते तसेच होते. तर मग ते ट्रे वॉश करून ठेवलेले मी. सो जसं जसं मला जमतं आहे, जसं जसं सेट करता येतं तसं तसं मी ते ठेवलं आहे. आणि माझ्या डाळी वगैरे खूप जास्त खराब होतात बाहेर, कारण खूप दिवस मी काय करते, डाळ आणते पण खूप कमी मी डाळ बनवते. म्हणजे वरण वगैरे असतं आणि मोस्टली मसाले भातामध्येच मी डाळ बनवत असते. तर मग मी जे व्हेजिटेबल ट्रे आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या डाळी, म्हणजे कडधान्य जे आहे ते सगळं त्याच्यातच ठेवते, म्हणजे ते नीट राहतं बरेच दिवस. आणि मागच्या वेळेला मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या, जे म्हणत होते की त्याच्यामध्ये डाळ ठेवू नको, सगळे त्यातले पोषक तत्व जे आहेत ते सगळे मरून जातात, पण बाहेर पण डाळ खराब होऊन जाते. त्यामुळे मग मला असं वाटतं की मी एक 8 दिवस बाहेर, 8 दिवस आत, असं करून थोडं चेंज करून ठेवेल. बघू, माझं डोकं लावते मी अशा पद्धतीने. तर मी सांगेलच तुम्हाला नक्कीच काय आहे ते. आणि हे मॅकरोनीसाठी मी ना सगळे सॉसेस आणले होते, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस वगैरे. तर मी ते पण लवकरच शेअर करेन. काही अंडी होती, ती पण छान ठेवली. आणि क्लीन केल्यानंतर इतकं छान वाटत होतं फ्रीज. पण नेहमी नाही क्लीन करू शकत. परत बाहेरून पण मी काय केलं, कॉलिन स्प्रे केलं. आधी कॉलिनने क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग जे व्हिनेगरचा स्प्रे आहे ना, तो पण स्प्रे केला, कारण खूप छान क्लीन निघतं त्याच्याने. आणि फायनली हे असं दिसत होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.